तू काळजी करू नकोस विदुला. तुझ्या मनाविरुद्ध तुला कोणीही कुठेही नेणार नाहीये. एक मिनिट, सगळं काय चाललंय? तुमचा काय संबंध? मी विदुलाची सख्खी मावशी आहे. आणि मी जिवंत असेपर्यंत मी तिला कुठेही नेऊ देणार नाहीये, कुठल्याही हॉस्टेलवर. तुम्हाला जर ती इतकी जड झाली असेल ना तर तिला मी माझ्याकडे ठेवीन. विकास, तुझी काही हरकत नाहीये ना? काहीच हरकत नाहीये. तुझ्या बहिणीची एकुलती एक मुलगी आपल्याकडे राहिली तर काय बिघडलं? मावशीवरही तिचा हक्क आहे, अगदी आई इतकाच. एक मिनिट, हे सगळं काय चाललंय? ती आमची मुलगी आहे. ती एका चांगल्या शाळेत, एका चांगल्या हॉस्टेलमध्ये राहणार आहे. तुम्ही असाल तिच्या मावशी, पण आमच्या घरातल्या गोष्टींमध्ये लक्ष घालायचं तुमचं काहीही काम नाहीये. हे बघा, तुमच्या घरातल्या भानगडीत पडायची मला काहीही हौस नाहीये. मला माझ्या ताईची आठवण झाली. मी तिला वचन दिलं होतं की जर तिचं काही बरं वाईट झालं तर मी तिच्या मुलीला आपल्या मुलीसारखी सांभाळेन. म्हणून न राहून बोलले. पद्माकर दादा, ज्या अर्थी विदुला हॉस्टेलला राहायला चालली आहे त्या अर्थी या घरात ती नकोशी झाली आहे. पण इथं नकोशी झाली असली तर ती आम्हाला नकोशी नाहीये. आम्ही तिला नीट प्रेमानं सांभाळू. तूच सांग विदुला बेटा, काय करायचंय तुला? गुड नाईट. एवढ्या लवकर? विशाल, मला माहितीये आज आपण इंग्लिश फिल्म बघून आलोय म्हणून तुझ्या मनात त्या हिरोइझमच्या कल्पना आल्यात. बाय द वे, हे लेडीज हॉस्टेल आहे. जेंट्स आर नॉट अलाउड. ओके ओके. गौरी, पण एक खरं विचारू? तुझं माझ्यावर खरंच प्रेम आहे ना ग? म्हणजे तुझा विश्वास नाही माझ्यावर? बाय द वे, आता खूप उशीर झालाय, निघ आता. ओके, बाय बाय. मला माहिती आहे की
सॉरी विदुल, सॉरी. तू मोठी झालीस ना की तुला माझं दुःख कळेल. विदुला, लहानच तू अजून बाळा, अनुभवही नाही आहे तुला. मला माहितीये तुझ्या मनात असंख्य प्रश्न असणार आहेत, राग, चीड. एक विचारू तुला, आज तुला आईची खूप आठवण येत असेल ना? रडू नकोस, रडू नकोस बेटा. हे बघ आमच्याकडे आली आहेस ना तू. हे मावशीचंच घर आहे ना तुझ्या. हक्काने राहा इथं. बाबा तुला हॉस्टेलमध्ये नेणार होते ना, त्यांचंही काही चूक नाही आहे का? पण तुझ्यावर अन्याय होऊ नये, तुझा सांभाळ नीट व्हावा म्हणून आम्ही तुला इथं आणलंय ना. पण काका, तुम्ही तरी मला इथून जा म्हणून नाही ना सांगणार? नाही बेटा, आता तू आमची आहेस. सागर, काय झालंय? खूप उदास वाटतंय आज. तुला पण गेली. अरे सागर, तू तिला प्रॉमिस दिलायस ना, एक दिवस तू तिला परत आपल्या घरी घेऊन येशील. तो दिवस लवकरच येईल, बघतो. कोण जाणे, हल्ली प्रत्येक नवीन दिवस एक नवीन प्रॉब्लेम घेऊन येतो. मला कळतंय सागर, हल्ली ऑफिसमध्ये, घरी तुला कुठेच शांतता मिळत नाही ना. आणि ह्या विषयावर तुझ्याशी काही बोलावं, तुला धीर द्यावा, तर तो अधिकारी माझ्याकडे नाही. लग्नानंतर तुला मी
फक्त दुःखच दिलंय ना रे. सॉरी सागर. मुक्ता, असं का बोलतेस तू? नाही सागर, तुला कळत नाही. कधी कधी ना मला वाटतं की मी तुझ्या आयुष्यात का आले. का? कशासाठी बोलतेस तू हे सगळं? तू ना, तुला योग्य एखाद्या मुलीशी लग्न. मुक्ता, तू माझं आहे. मुक्ता, जेव्हा दोन माणसं भेटतात, एकमेकांच्या प्रेमात पडतात, ह्यामागे देवाचा संकेत असतो. आता मला सांग, त्याच्या इच्छेला आपण पूर्णत्वाकडे न्यायला नको का? मुक्ता, आय नीड यू. तुझी खूप गरज आहे. यापुढे सोडून जायच्या गोष्टी करायच्या नाहीत. नाही सागर, असं परत कधीच पडणार नाही. I promise you that. सर, किती वेळ? मी इतका वेळ वाट बघतोय तुमची इथे. काय गेटवर काय परिस्थिती? सर, बातमी सिरियस आहे. म्हणजे काल संध्याकाळपासून 4 कामगार आमरण उपोषणाला बसलेत आणि त्यामुळे त्यांच्या भोवती जास्तच कामगार जमा झालेत. वातावरण तंग आहे सर. मग मी काय करू? मी सांगितलं होतं बसायला उपोषणाला, मी सांगितलं होतं संप करायला. लेट देम फेस इट नाउ. तेवढं सोपं नाही आहे. तानाजी लवकर आहे, त्यातला एक कामगार, त्याची तब्येत बिघडली आहे. केव्हा काहीही होऊ शकतं सर. अरे पण याच्यात आपण काय करू शकतो? जाऊन अन्न कोंबू का त्याच्या तोंडामध्ये मी? आणखीन एक रूमर आहे आणि ती कामगारांमध्ये मिनिटाला पसरते. काय? मॅनेजमेंटने त्यांच्या मागण्या 48 तासात पूर्ण केल्या नाहीत तर त्यातला एक कामगार स्वतःला जिवंत जाळून घेण्याची धमकी देतोय सर. दिवाकर, कामात आहात का? बसा बसा. अहो, मुलांसाठी आमच्याकडे कायमच वेळ असतो. नाही तसं नाही, म्हणजे फार कामात असाल तर नंतर बोलूया आपण. नाही, बोला. काही नाही, राकेश आणि ज्योतीचं लग्न ठरून बरेच दिवस झालेत. आता लवकरच आपण एखादा दिवस आणि मुहूर्त वगैरे नक्की करायला हवं ना. आता मुलं उगाच नाराज होतात. अरे वा, मुलांच्या बद्दल एवढी काळजी वाटतेय तुम्हाला, हे ऐकून फार बरं वाटलं. पण अशीच काळजी बहिणीबद्दलही वाटली असती ना तर आम्हाला जास्त बरं वाटलं असतं. का? गायत्रीचं काय झालं? मी नेहमी विचारपूस करतो तिची. मेघनाही फोन बिन करते ना. हो, मग तुम्हाला कळलंच असेल की तुमचे व्याही आपल्या आशिषला घरजावई करून घेत आहेत ते. काय? माझ्या कानावरती काहीच नाही घातलं. गायत्री बिचाऱ्या सैरभैर झाल्यात. गौरी घर सोडून गेली. विनायकरावही आजकाल तिच्याशी धड बोलत नाहीत, चालत नाहीत. त्यात आता आशिष घरजावई होणार.
नाही सॉरी मा, मला ह्यातली काहीच कल्पना नव्हती. म्हणूनच तर सांगतोय तुम्हाला, आपल्या मुलांप्रमाणे जरा बहिणीचीही काळजी घ्या, तिच्या सुखदुःखात सहभागी व्हा. ते बघतो मी काय करायचं ते. पण मा, मला काय वाटतं की अरुण गडकरींची मुलगी आपल्याकडे जर का सून म्हणून आली तर आपल्याकडे त्यांची अधिक जवळीक होईल. आपण अधिक हक्काने त्यांच्याशी बोलू शकू, नाही का? बघा, काहीतरी करा एवढंच आमचं म्हणणं आहे. बघतो मी काय करायचं ते. पण मला वाटतं मा की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये गडकरींपेक्षा आपल्या आशिषचाच जास्त दोष आहे. म्हणजे ते गडकरी काहीही प्रस्ताव ठेवतील, आपल्या आशिषनी का हो म्हणावं? त्याला काहीच अक्कल नाहीये. आणि मला असं वाटतं की गडकरींसारखा माणूस आपल्याला व्याही म्हणून मिळणं हे आपलं भाग्यच आहे, नाही का? तेव्हा त्यांच्याशी बोलताना वागताना जरा जपून आणि सांभाळून वागलं पाहिजे. हां, अरे वा, माणसांची पारख करता यायला लागली तुम्हाला. बरं, निघू? या. हो, अगदी अगदी. नाही, 2 दिवसात टेंडर बनवून पाठवतो मी. हो, ऑफकोर्स आमच्याच लेटर हेडवर. हो, ओके ओके ओके, या, थँक्यू, बाय. कांता, आणखीन एक रोड कन्स्ट्रक्शनचं कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालंय. वा, जकास साहेब, जकास. बरं, काय नवीन खबर? हा, मेननचा फोन आला होता. काय म्हणतो मेनन? त्या ज्योती केमिकल्स मध्ये काय नवीन हालचाल? तिकडे परिस्थिती फार गंभीर झाली. काही कामगार बेमुदत उपोषणाला बसलेत. म्हणजे ते अरुण गडकरीला आता टेन्शन आलेलं असणार. पण कांता, एक लक्षात घे की या संपाची जबाबदारी इनडायरेक्टली आपल्यावर येते. म्हणजे आपल्याला काहीतरी करायला पाहिजे लवकरात लवकर. का? कशासाठी? मला काय कळलं नाही. अरे कांता, आपण हा संप घडवून आणलाय तो 2 उद्देशासाठी. एक, अरुण गडकरीला धडा शिकवणं, आणि दुसरं म्हणजे कामगारांचं हित पाहणं. त्या अरुण गडकरीच्या खुर्चीखाली जाळ काढण्यात आपण यशस्वी झालो, पण कामगारांचं काय? त्यांना काहीच मिळालेलं नाहीये. पण तो गडकरी काय हालचाल करायला तयार नाही, तो काय बोलायला तयार नाही. मग आपण काय करणार? कांता, एक कर, त्या मेननला सांग. वा, जकास साहेब, जकास. म्हणजे कामगारांच्या संपानं गडकरी हैराण व्हायला हवाय, अँड दॅट द सेम टाइम कामगार उपाशी मारायला नको. वा वा वा, हे उलट सुलट गणित आहे ना, हे सॉलिड आहे साहेब. सलाम साहेब, सलाम. एकदम झकास.